जय महाराष्ट्र. मी पूजा बोरकर. छोट्या पडद्यावरच्या मोठ्या घडामोडी मी घेऊन आली आहे तुमच्या सर्वांच्या आवडत्या शो E3 मध्ये. आज आपण जाणार जय मल्हार मालिकेच्या सेटवर. ईशा केसकर म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी बानू सध्या पोहोचले धनगरवाड्यामध्ये, कारण की जेजुरी सोडून तिला जावं लागलं. त्यामुळे कशा रीते पुन्हा तिला धनगरवाड्याचं लुक घ्यावं लागतं ते जाणून घेऊया. बघा ही बराया खंडेराया पांडुबया 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 हादिगाली ही बराया खंडेराया पांडुबया 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 हादिगाली ही बराया खंडेराया. नमस्कार, मी ईशा केसकर म्हणजेच बानू आणि मी तुमच्या सगळ्यांचं जय मल्हारच्या सेटवरती म्हणजे जय मल्हारच्या मेकअप रूममध्ये तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करते. मला ईशामधनं बानू व्हायला तरी 35 to 45 मिनिट्स लागतात. खरं तर लग्नानंतरची जी बानू होती, तिचे केस मोठे होते आणि ती सगळे दागिने घालायची आणि सगळी आभूषणं घालायची, त्याला मला थोडा जास्त वेळ लागायचा. पण खरं सांगायचं तर ही जी रानातली बानू आहे तिच्यात रूपांतर व्हायला ईशाला 30 मिनटं अर्धा तास खूप होतं. त्यामुळे मी सुखी असते. खूप कमी मेकअप, खूप कमी दागिने, सगळं अगदी आजच्यासारखंच. म्हणजे तिला खूप वेळ लागतो. नाही, ॲक्च्युली मला तासभर तरी लागतो आणि आय थिंक तो प्रत्येक मुलीलाच लागतो. मला खूप वेळ मेकअप करायला किंवा खूप वेळ तयार व्हायला नाही आवडत. छान दिसणं, प्रेझेंटेबल असणं ही गोष्ट खरी आहे, पण अदरवाईज मला खूप तयार व्हायला नाही आवडत. नाही, खूप मेकअप करायला आणि खूप काय म्हणता येईल नटून थटून जायला फारसं नाही आवडत. मी तसा थोडा टॉमबॉयकडे जाणारी मुलगी आहे, त्यामुळे कमी वेळ ॲज कम्पेअर टू इतर मुली, हे महत्त्वाचं. कारण म्हाळसाला जेवढी ज्वेलरी आहे, तिची साडी, तिच्या तो हे सगळं शेला आणि तिच्या पायातच आता 2-3 दागिने आहेत माझ्या मते. असं करत करत तिच्या अंगठ्या, तिचे केस, तिची वेणी, त्याच्यावरचे दागिने, सो इट जस्ट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. आणि तिचं खूप आहे, म्हणजे तिला भरपूर तयारी करावी लागते. पण मेकअप वाईज म्हणशील तर तिला फार काही तयारी करावी लागत नाही, कारण ती खूप सुंदर आहे असं मला वाटतं. कम्प्लीट म्हणजे आधी कसं आपल्याला जनरल एक लिपस्टिक किंवा काजळ किंवा मस्कारा, त्याच्या पलीकडे काय ब्लश म्हणजे रूज वगैरे एवढं काहीतरी गॅदरिंग थ्रू किंवा नाटकाच्या ह्याच्यातनं काहीतरी माहिती होतं. पण अदरवाईज आय शॅडोज आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार, स्मोकी आईज म्हणा, नॅचरल म्हणा, वॉर्म कलर्स म्हणा, कूल कलर्स म्हणा, हे सगळे त्याची स्कीम, मग कंटुरिंग आणि मग काय हायलायटिंग आणि मग पावडर, मग लूज पावडर, अँड इट इज जस्ट ऑन. ती लिस्ट अशी मोठी होते. हे बघा किती ब्रशेस आहेत आता इथे. हे आमचे रेग्युलर युजेसमधले ब्रशेस आहेत, हे आमच्या लक्ष्मी देवींचे ब्रशेस आणि प्लस अजून एक सेट आहे इथे. सो हे सगळं, मग हे खोटे केस, त्याच्यावरती पॅकिंग आणि मग आंबाडा आणि मग खोटे विग आणि ही अशी सगळी लिस्ट मोठी मोठी होत जाते. दागिने तर अजून सुरू पण नाही झालेत, पण प्रत्येकाचं टोन आणि मग व्हॉट एव्हर, म्हणजे कुंकू, त्याच्यात प्रकार आणि त्याच्यात रंग. सो इट जस्ट द लिस्ट इज ऑन. मला खूप आठवतात माझ्या आईकडे. माझी आई वर्किंग आहे आणि मी 2 महिन्याची असल्यापासून आई जॉब करते. खरं तर त्याच्याही आधीपासून. तर तिला ना लिपस्टिक्सचा खूप वेड आहे. तिला लिपस्टिक्स खूप आवडतात आणि ती खूप कुठनं मैत्रिणीने US आणली, इकडनं आणली, असं करत तिच्याकडे एजन्सी होती, तिचं स्वतःचं एक कलेक्शन होतं. तर मला फार कुतूहल होतं लिपस्टिक्सचं. मी 3-4 वर्षाची असेल आणि तेव्हा मला क्रेयॉन्स वापरायला शिकवलं होतं शाळेत. तर मला काही त्यातला फरक कळेल ना की आई ओठाला क्रेयॉन का लावते, खडू का लावते ओठाला आईसारखा, आणि ती मला हात लावू देत नाही. वेरच मला तर शाळेत शिकवलंय चित्र काढताना रंग भरायला. मग आई ओठात रंग भरते एवढंच माहिती, जसं आपण चित्रात ब्लँक स्पेसेसमध्ये रंग भरतो तसं. आणि एकदा मी आरशात असं जनरल आईला लिपस्टिक लावताना बघितलं होतं. मग मी खूप ऑब्झर्व करायचे तिला सारखं. आणि एकदा आई लिपस्टिक खाली ठेवून गेली, म्हणजे डायनिंग टेबलवर माझ्या हाताला येईल अशी ठेवली होती. मी ती घेतली. एका पॉईंटला मी ओठाला लावायचा प्रयत्न केला, पण मला असं जाणवलं की ते मला स्वतःला नाही लावता येते, कारण मला लिहिता येत नव्हतं नीट. तर मी आधी समोर लिहायचा प्रयत्न केला आणि म्हणून मी आरशावर काहीतरी चित्र काढलं होतं आणि ती सगळी लिपस्टिक तुटली होती. इतकं जोरात मी ते दाबलं होतं, असं प्रेस केलं होतं, त्यामुळे ती सगळी, ते वॅक्स असतं ना, ते सगळं पडलं. आणि आई मला इतकी ओरडली होती की माझी छान लिपस्टिक आहे ती आणि मग असा हात नाही लावायचा वगैरे. पण मग तेव्हापासून आई न्यू की काय आहे. मला आधीपासूनच अट्रॅक्शन होतं. खास करून सांगायचं म्हणजे
एक मुलगी म्हणून म्हणता येईल किंवा ओव्हरऑलच मुळात चांगलं दिसण्याची आवड किंवा असं फारसं नव्हतं माझ्याकडे, जसं इतर मुलींना असतं. पण इतरांवर प्रयत्न करायचे. मग मी बाबाचे बो बांधायचे केसांचे किंवा मग त्यालाच कुठेतरी मग कुंकूच लाव, त्याला ते कुंकवाचं ते गोल गोल यायचं ना 12 रंगाचं, ते त्यातनं ते टीट लाव बाबाला, किंवा मग आईला म्हणायचे काजळ लाव तू. माझा विचार चाललाय ह्यातलं काहीतरी एक स्वतःच्या आयुष्यात जय मल्हार केल्याबद्दल काहीतरी मी खरंच गोंधळून घेणार आहे. आणि फक्त ते इथे नसेल चेहऱ्यावर वगैरे कुठे, पण असं काहीचा विचार तर आहे. कारण हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता आणि मला बरंच काय काय यश मिळतंय आणि प्लस एवढी प्रसिद्धी मिळते. कुठलं तरी मी ॲक्ट्रेसचं प्रोफेशन स्वीकारलं ह्या सिरियल थ्रू, कारण कमर्शियली मी पहिल्यांदाच काम करते. मला खरं तर इंटिरियर किंवा आर्किटेक्चर वगैरे ह्याच्यात इंटरेस्ट होता, पण आय होप बरं झालं की मी नाही झाली, कारण मला इतकंही चांगलं येत नाही की मी इंटिरियर्स किंवा आर्किटेक्चर वगैरे असं काही करायला हवं होतं. नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया. पांडुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया. पांडुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया. इथे घेऊया छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की ब्रेक नंतर आपण जाणार आहोत माघ महिन्यातील गणेश जयंती साजरी करायला.